नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी सावी आहे तिला ते उलटसुलट प्रश्न विचारतात आणि म्हणतात की हे बघा सावी नाईक, तुम्ही धैर्य मुजुमदारांना तिथे हे गोळ्या औषध दिले आणि हे बघा सावी नाईक. आणि आता लगेच सावी स्वतःची केस स्वतः लढत असते. त्यामुळे आता ते म्हणत असतात की हे बघा, तुम्ही जे करताय ना ते योग्य नाही आहे, कारण की तुम्ही अंगदसोबत खूप चुकीचं केलं आहे. तुम्ही एका स्त्री जातीला कलंक लावला आहे. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही एवढं सगळं करताना, असं म्हणतात. तर आता लगेच सावी म्हणते, अहो खरंच मी काही केलेलं नाहीये, असं ती म्हणते. आणि आता लगेच इकडं जे सत्य आणि मंजू असतात, सत्य आणि मंजू इकडं धैर्यकडे येतात. त्यांना धैर्यला घेऊन तिकडं कोर्टात जायचं असतं. त्यामुळे ते तिथे येतात आणि म्हणतात की अवंती वहिनी, असं सावी जी मंजू आहे, मंजू हिला म्हणते अवंतीला, आणि म्हणते की आम्हाला आतमध्ये जायचं आहे, आम्हाला इथून धैर्यला घेऊन जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, धैर्य ना ड्रग्सच्या गोळ्या देत आहेत, ते आम्हाला त्याच्यापासून त्यांना वाचवायचं आहे. आम्ही कसं घेऊन जाऊ शकतो, तुम्ही सांगताल का? तर आता लगेच ती म्हणते की कसं, मी कसं सांगू शकत नाही, कारण की जी इरा आहे ती त्यांच्याजवळ कायमच आहे. आता ती तिथून हलत नाही आहे आणि कुठं जात पण नाही आहे. त्यामुळं आता कसं जाणार तुम्ही त्यांना, असं म्हणते. तर आता लगेच जी सावी आहे ती म्हणते की आता काय करायचं सत्या आपण. मंजू म्हणते सत्या आपण काय करायचं. तर आता सत्या म्हणतो की वाघमारे चला. मंजू म्हणते की काय अवंती बहिणी, इथे एखादी ड्रग्सची गोळी भेटेल का, ती गोळी द्या आम्हाला. आणि त्या इराला कॉफी द्यायची ना, त्याच्यात टाकते मी, आणि त्याच्यात टाकते त्या कॉफीमध्ये ती ती गोळी टाकून देते आणि ती कॉफी हलवते आणि ती कॉफी घेऊन आता ती तिच्याकडे येते. जी मंजू आहे ती जी अवंती आहे ती इराला आणून देते. इरा ती कॉफी पिते आणि म्हणत असते की तिला ती कॉफी अचानक त्याच्यातून काहीतरी व्हायला लागतं, विंगायला लागतं. तिला एक माणूस 4 दिसायला लागते. तेवढ्यात ती आता मंजूला बघते, ती म्हणते पोलीस सॅल्यूट करते. आणि आता ती म्हणते धैर्य तुम्हाला काही हवं आहे का. आणि इकडं जो सत्य आहे तो गपचूप येतो आणि त्या धैर्याला खांद्यावर टाकून तिथून घेऊन जातो. आणि इकडे आता तिथून ते घेऊन जातात. तर इकडं जी सावी आहे ती आता कोर्टातून बाहेर चाललेली असते. तेवढ्यात तिला जिथं दामिनी आहे, दामिनी थांबवते आणि म्हणते काय गं, कुठं चालली आहेस. आणि आता जी दामिनी आहे ती दामिनी म्हणते की कुठं नाही. दामिनीला आणि हे बघ सावी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ, मला माहिती होतं तू ह्या केसमध्ये चांगलीच अडकणार आहे. आता धैर्य पण तुला वाचवायला नाही येऊ शकत. दरवेळेस सुटायची तू, पण ह्या वेळेस नाही सुटणार आता सावी, असं म्हणते. तर आता सावी म्हणते की हो ना, पण आता तुम्ही विचार केलाय का, धैर्य कुठं आहे, त्यांच्याजवळ कोण आहे घरी, आणि विचार करा धैर्य तुमच्या घरी आहे की नाही. तर आता ती म्हणते आमच्या धैर्यासोबत काही केलं नाही ना तू, असं दामिनी म्हणते. आणि आता जी दामिनी आहे ती पूर्ण घाबरून जाते. ती म्हणते की माझ्या धैर्य कुठं आहे, सांग लवकर, माझ्या धैर्याला कुठं गायब तर नाही केलं ना तू, तिला म्हणते. तर ती म्हणते की नाही नाही, तुम्ही बघा घरी जाऊन, तुम्हाला कळलंच मग कुठं गायब केलं आणि काय झालं ते, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.